थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरेंकडून सर्व खासदारांना व्हिप बजावण्यात आलेला आहे। बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची रणनीती ठरणार आहे। बैठकीला किती खासदार उपस्थित राहणार याकडे लक्ष असेल। व्हिपचं पालन न केल्यास ठाकरे कायदेशीर कारवाई करणार, अरविंद सावंत यांनी हा इशारा दिलेला आहे। बैठकीपूर्वी संसदेच्या कार्यालयामध्ये सर्व खासदारांची नावे आणि त्या खासदारांची या पत्रावर सही होणार। आज जी आमच्या पार्लमेंटरी पार्टीच्या कमिटी आमची जी काही संसदीय दलाची बैठक असते, ज्याच्यामध्ये पार्लमेंटचे सगळेच मेंबर्स असतात, त्यांची एक मीटिंग आम्ही व्हिपद्वारे बोलवलेली आहे संसदीय दलाच्या आमच्या ऑफिसमध्ये। त्यांच्याशी संपर्क म्हणजे आता जे आपण व्हॉट्सअपवर हे करतो, मेल देतो, ज्या दृष्टीने त्यांच्याजवळ ते पोहोचतं आणि त्याची पोच आम्हाला मिळालेली आहे, त्यामुळे ते सगळे येतील। आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला या ऑपरेशन टायगरच्या अफवेवर विश्वास नाही आहे आणि आमची माणसं, आमची लोक, आमचे सदस्य, आमचे लोकसभेला जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवडून गेलेले आहेत ते सगळे आमच्या बरोबर। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, हा एक कागद दिसतो, एक प्रकारचं पत्र आहे, बैठकीला उपस्थित राहणाऱ्या खासदारांची सही घेतली जाणार आहे। कशा प्रकारे इथून पुढे कायदेशीर लढाई लढवली जाणार आहे या कागदाच्या आधारे, या सह्यांच्या आधारे, असं सुद्धा कळतंय। हा जो कागद आहे हा शिवसेनेच्या पुढच्या कायदेशीर लढाईचा एक महत्वाचा दस्तऐवज ठरणार आहे। या कागदावरती ज्या खासदारांच्या सह्या असणार आहे ते शिवसेना ठाकरे गटासोबत, आणि जे खासदार या पत्रावरती सह्या करणार नाही त्यांच्या विरोधात अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदीच्या परिशिष्ट 10 नुसार कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जाणार आहे। जी माहिती मिळते त्यानुसार साधारण 6 खासदार या बैठकीला अनुपस्थित असणार आहे आणि लोकसभेचे गटनेते अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या कार्यालयामध्ये ही बैठक बोलवलेली आहे। बैठकीचा जो पत्ता आहे 128A जुन्या संसद म्हणजे आत्ताच संविधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठक भवनाच्या सुरुवातीलाच असलेल्या भागामध्ये जे खासदार येणार आहे त्या बैठकीसाठी हा कागद जो आहे तो महत्वाचा ठरणार आहे, कारण उपस्थित असलेल्या खासदारांच्या याच्यावरती पूर्णपणे सह्या असणार आहे आणि भविष्यात हाच कागद जो आहे तो अँटी डिफेक्शन लॉ साठी वापरला जाणार आहे। त्यामुळे या कागदावरती किती खासदारांच्या आज सह्या होतात आणि किती होत नाहीत हे पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे आजचा हा कागद पूर्ण मीटिंगचा सार असणार आहे। याचा हा एक महत्वाचा शिवसेनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लढाईचा एक महत्वाचा दस्तऐवज म्हणून याच्याकडे पाहिलं जाणार आहे। अगदी खरं आहे शिवाजी। आता या बैठकीला कोण उपस्थित राहतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। या बैठकीमध्ये कोणकोणते खासदार उपस्थित राहतात? शिवाजी, अगदी थोड्या वेळात बैठक सुरू होणार आहे, साधारण किती वेळ बैठक सुरू व्हायला अपेक्षित आहे? मिळते त्यानुसार अगदी काही मिनिटं म्हणजे 11 तर वाजलेले 11 ही बैठकीची वेळ आहे। साधारण 11:15 ते 11:30च्या दरम्यान ही बैठक सुरू होईल। शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सध्या पूर्ण तयारी या बैठकीची झालेली आहे। शिवसेनेच्या कार्यालयामध्ये सुरुवातीलाच जर आपण पाहिलं गेलं तर एक काउंटर आहे, त्या काउंटरवरती सह्याचा कागद ठेवलेला आहे। ते आल्यानंतर त्या बैठकीच्या त्या ठिकाणी तो दिला जाणार आहे। शिवसेना कार्यालयातील जे प्रशासकीय अधिकारी आहेत पक्षाच्या वतीने संसदीय दलाच्या बैठकीमध्ये नियुक्त केलेले ते या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्याकडून या पूर्ण बैठकीच्या साठीचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र जी माहिती मिळते त्यानुसार भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे खासदार संजय जाधव, त्याचबरोबर संजय देशमुख, संजय दिना पाटील यांच्यासह नागेश अष्टीकर यापैकी 6 पैकी एकही खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार नाही याची खात्रीलायक माहिती जी आहे ती सध्या समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे 2/3 मेजॉरिटी यांची होईल। मात्र नव्यानं ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्यानुसार या खासदारांना मर्ज करणं कठीण आहे, कारण मर्ज होण्याचा पर्याय देखील त्यांच्याकडे नाही। मर्ज करण्यासाठी पूर्ण पक्षच असणं गरजेचं असणं आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर काय भविष्यातील कारवाई होते, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या सगळ्या संदर्भामध्ये SLPचा बाकी आहे, त्याच्यावरती सुनावणी अजूनही पूर्ण झालेली नाही। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जे आहे हे पत्र जे आहे ते महत्वाचं ठरणार आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। धन्यवाद शिवाजी, तुम्ही दिलेले सगळे सविस्तर माहितीसाठी। आता बैठकीला सुरुवात होईल, 11 वाजलेले आहेत, अवघ्या काही मिनिटांमध्ये बैठकीला सुरुवात होईल। बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित राहतात ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेची रणनीती, इथून पुढची रणनीती सुद्धा अवलंबून असणार आहे।
त्यामुळे आता या बैठकीला कोणकोणते खासदार उपस्थित राहतात, किती खासदार उपस्थित राहतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.